आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या बैठकीचं उद्घाटन होणार आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धांशी संबंधित अनेक महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जातात. 40 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात दुसऱ्यांदा ही बैठक होत आहे. यापूर्वी 1983 मध्ये नवी दिल्ली इथं या समितीची 86वी बैठक झाली होती. मुंबई इथं होणाऱ्या या बैठकीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख, समितीचे अन्य सदस्य तसंच देशाच्या क्रीडा क्षेत्रातल्या नामवंत व्यक्ती तसंच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी काल संध्याकाळी मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या प्रतिनिधींसमवेत तसंच क्रीडा क्षेत्रातल्या नामवंतांसमवेत स्वतंत्र बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी जागतिक रोईंग संघटनेचे अध्यक्ष जीन क्रिस्तोफर रॉलॅ आणि आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स संघाचे अध्यक्ष लॉर्ड सेबॅस्टियन को यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते मायकल डग्लस यांना मानाचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. गोव्यात होणाऱ्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सोहळ्यात त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी ही माहिती दिली. G20 देशांच्या संसद अध्यक्षांच्या 9व्या बैठकीचा आज नवी दिल्लीत समारोप होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. आज या बैठकीत लिंग समानता आणि सार्वजनिक डिजिटल मंच या संदर्भात 2 महत्वपूर्ण सत्र होणार आहेत. याच कार्यक्रमात ओम बिर्ला P20चं अध्यक्षपद ब्राझीलच्या संसदेकडे सुपूर्द करतील. P20 बैठकीचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही असून सामूहिक निर्णय घेण्याची परंपरा इथे असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. सध्या भारतातली निवडणूक प्रक्रिया जगात सर्वात मोठी असून त्यात लोकसहभाग दिवसेंदिवस वाढतो आहे असं ते म्हणाले. दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना लोकशाही देशांनी एकजुटीनं केला पाहिजे असं आवाहन मोदी यांनी केलं. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना काल जारी करण्यात आली असून तिथं निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही अधिसूचना जारी झाल्यामुळे 20 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 21 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल तर 23 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येऊ शकतील. पहिल्या टप्प्यात ज्या 20 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे ते बहुतांश नक्षलग्रस्त भागातले आहेत. त्यामध्ये बस्तर विभागातल्या 12 मतदारसंघांचा समावेश आहे. तिथं 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 2800 लोक मारले गेले आहेत. इस्रायलनं गाझापट्टीचा अन्न, पाणी, इंधन आणि वीज पुरवठा बंद केला असून इजिप्तमधून केला जाणारा मदत पुरवठाही रोखला आहे. इस्रायलनं उत्तर गाझामधील सुमारे 11 लाख लोकांना बाहेर जाण्याचे आदेश दिले असल्याचं संयुक्त राष्ट्रानं म्हटलं आहे. इथली परिस्थिती गंभीर होत असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय मदत गटांनी दिला आहे. दरम्यान इस्रायली सैन्यानं बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी गाझामध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. गाझामध्ये किमान 120 लोकांना हमासनं ओलीस ठेवलं असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. दरम्यान इस्रायलमधील भारतीयांना माघारी आणण्यासाठी भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन अजय अंतर्गत 235 जणांची दुसरी तुकडी एअर इंडियाच्या खास विमानातून तेल अविवहून नवी दिल्लीमध्ये दाखल झाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी जॉर्डनची राजधानी अम्मान इथं काल पॅलेस्टिनी प्रशासनाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेतली. ब्लिंकन सध्या पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी इस्रायल भेटीपासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. हमासनं केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचा इस्रायलला असलेला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी त्यांनी तेल अविव इथं पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांची भेट घेतली. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात होत असलेल्या रक्तपाताचा जगभर निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काल अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात 1000 पॅलेस्टाईन समर्थक रस्त्यावर उतरले होते. या अमेरिकेतल्या यंत्रणांनी या अनुषंगानं ज्यू आणि मुस्लिम समुदायांच्या सुरक्षेसाठी शुक्रवारी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डी प्रकारात भारतीय महिला संघानं सुवर्ण पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.
भारतीय संघाचे कर्णधारपद पुण्याच्या स्नेहल शिंदे हिनं भूषवलं होतं. या अनुभवाविषयी आणि आगामी वाटचालीविषयी तिनं आकाशवाणीशी संवाद साधला. नक्कीच आशियाई स्पर्धेचा अनुभव हा माझ्यासाठी खूप स्पेशल होता, कारण गेले 17-18 वर्ष मी या क्षेत्रात आहे आणि जेव्हा आम्ही भारतीय संघासाठी गोल्ड मेडल घेऊन आलो तर नक्कीच आज मला असं वाटतंय की माझ्या इतक्या वर्ष केलेल्या मेहनतीला फळ आलं आणि नक्कीच आनंद होतोय खूप. आणि यापुढे ध्येय असंच असेल की महाराष्ट्रात मुलींसाठी कबड्डीची अशी प्रशस्त अकॅडमी नाहीये, तर ती अकॅडमी मला करायची आणि त्यामधून महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त प्लेअर घडून ते भारतीय संघात त्यांचा समावेश कसा होईल यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. मर्यादित 20 षटकांच्या अर्थात T20 क्रिकेटचा समावेश 2028 मध्ये लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी समितीनं तयार केला आहे. मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या परिषदेसमोर मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. 1980च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, तेव्हा सुवर्ण पदकासाठीचा सामना पॅरिसमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात खेळला गेला होता. क्रिकेटसह बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या 5 खेळांच्या समावेशाचा प्रस्तावही परिषदेसमोर मांडला जाणार आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेची मान्यता ऑलिम्पिक समितीनं रद्द केली असल्यानं आणि या खेळाच्या दुसऱ्या कुठल्याही यंत्रणेला मान्यता दिलेली नसल्यानं लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्धाचा समावेश करण्याचा निर्णय समितीनं स्थगित केला आहे. आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानावर दुपारी 2 वाजता हा सामना सुरू होईल. या सामन्यासाठी मैदानावर अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि पाकिस्ताननं प्रत्येकी 4 गुण मिळवले आहेत. दरम्यान चेन्नईच्या चेपॉक मैदानावर काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला. विजयासाठी 246 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं 7 षटकं आणि 1 चेंडू शिल्लक असताना 248 धावा केल्या. तत्पूर्वी फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेशनं निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 245 धावा केल्या. न्यूझीलंडनं आतापर्यंत खेळलेले सर्व 3 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशनं 3 सामन्यांपैकी 1 जिंकला आहे. आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत फिनलंडमधील वांता एनर्जिया अरिना इथं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या पीव्ही सिंधूची लढत जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या वांग झी यी हिच्याशी होणार आहे. सिंधूनं काल 90 मिनिटांच्या चित्तथरारक सामन्यात जागतिक क्रमवारीत 26व्या क्रमांकावर असलेल्या व्हिएतनामच्या थुई ली गुयेनचा उपांत्यपूर्व सामन्यात पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानच्या उत्तर भागात अल्पसंख्याक शियापंथीयांच्या मशिदीत काल झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान 7 जण ठार तर 15 जण जखमी झाले. बागलन प्रांतातल्या पोलखोमरी इथं शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी शियापंथीय जमले असताना हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचं तालिबान सरकारच्या सूत्रांनी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या बैठकीचं आज मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. G20 देशांच्या संसद अध्यक्षांच्या बैठकीचा आज नवी दिल्लीत होणार समारोप. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 2800 लोकांचा मृत्यू. अजय अभियानाअंतर्गत 235 भारतीयांची दुसरी तुकडी मायदेशी दाखल. आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत आणि आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज पीव्ही सिंधू आणि चीनची वांग झी यी आमने सामने. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.